डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या शोषित पीडितांचे कैवारी, त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आरक्षणाचे जनक आणि स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, माता भीमाई, माता रमाई यांच्या पवित्र विचाराचं अभिवादन करून आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी क्रांतिभूमी संगीत कला संस्था महाड पोलादपूर रजिस्टर यांच्या विद्यमाने आज तिसरा संगीत कला संस्थेचा तिसरा वर्धापन दिन आम्ही महाड या मुक्कामी सादर करत आहोत. याचं उद्दिष्ट असं आहे, 25 डिसेंबर 1927 साली महाड या मुक्कामी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा हा विजयस्तंभ हा आपल्याला साक्ष देतोय. अखंड भारतात नव्हे तर अखंड भारताच्या बाहेर हा स्तंभ साक्ष देतोय. आणि या मनुस्मृतीचं दहन करण्यामागं काय कारण असेल तर मनुस्मृतीमध्ये जे काही लिहिलं होतं, जे काही अन्याय अत्याचार होतं, जे असंविधानिक होतं त्याच्यामध्ये मांडण्यात आलं होतं. बाबासाहेबांनी हजारो ग्रंथ वाचले, हजारो पुस्तकं वाचली, पण त्यांना मनुस्मृती हा ग्रंथ का जावासा वाटला तर त्याच्यामध्ये भेद होता, त्याच्यामध्ये अन्याय होता, त्याच्यामध्ये विषमता होती आणि ही बाबासाहेबांना नष्ट करायची होती. म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणी 25 डिसेंबर 1927 साली मनुस्मृतीचं महाड या मुक्कामी दहन केलं आणि अखंड भारत देशात नव्हे तर याचा परदेशामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले आणि याचा गौरव झाला आणि बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज या जगाचे म्हणून मानलं गेलं. असा हा आजचा या संविधान दिनाचा इतिहास आहे. संविधान अंमलात आलं, संविधान अंमलात आणलं 1949 रोजी संविधान पूर्ण लिहून झालं आणि 26 जानेवारी 1950 मध्ये संविधान हे भारत देशाला लागू झालं आणि संविधानाच्या तत्वानुसार, संविधानाच्या हक्कानुसार, संविधानाच्या लिखाणानुसार, संविधानाच्या कायद्यानुसार आज भारत देश, या भारत देशाची घटना, या भारत देशाचं संसद, या भारत देशाचं राजकारण या प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार दिला असेल तर संविधानाने दिला असेल, संविधानाने दिला असेल. जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. जय भीम.